त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचे। त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी समितीचा लोगो आहे त्याचं लॉन्चिंग कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते। त्याचबरोबर आपल्या सर्व गणेशोत्सव मंडळ तसेच समितीच्या सहभागातून या ठिकाणी गणेश प्रतिमेचं पूजन करण्यात येत आहे। धन्यवाद सर। त्याचबरोबर इतर विभागांचे आणि मंडळांचे गणेशोत्सव मंडळ त्याचबरोबर गणेशोत्सव समितीचे पंकज वाढवा गणेशोत्सव समितीचं लॉन्चिंग संपन्न होते। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। ऐतिहासिक अशा या सातारा शहरात जे काही पोलीस विभागातर्फे सूचना दिल्या जातात त्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे शांत समिती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, तसेच आपल्या आई अडचणी असतील, आपल्या शंका किंवा आपल्या काही तक्रारी असतील की ज्याच्या माध्यमातून गणेशोत्सव समितीने आयोजित केली आहे। अनौपचारिक पद्धतीने यापूर्वी 2दा झालेले आहे। जे मुद्दे काही लोकांनी सांगितलेले आहेत त्याचा पाठपुरावा मी गेले महिन्यावर प्रशासनाकडे करत आहे। लाईटचे मुद्दे असेल, रस्त्याचे मुद्दे असेल, विसर्जन तलाव असेल, पण यात महत्वाचा मुद्दा असाच आहे की गणपती मंडपामध्ये विसर्जन ठरवले जाते, त्याचा दर हा किती असतो, किती लावला जातो, त्याची तिथं कशी तयार होतात याचं तुम्हाला मोजमाप आजपर्यंत कळलेलं नाही। आज गणपती मंडळाला वर्गणी लावून 50, 70, पुन्हा 30-35,000 आणि त्यातून जर 15-20-50,000 लाईट बिल भरायचं असेल तर गणपती मंडळांनी उत्सव साजरा कसा करायचा ह्याचं सर्क्युलेशन मध्ये काही काही कुठला रेट लावलेला आहे त्या बिलासाठी किती युनिट झाले हे त्याचं ठरवलं। आम्ही खाली विद्युत विभागात गेलेलो तर ते म्हणजे आम्ही सगळं तुमचे लाईट बिल भरलेले गेलेले आहेत तर आम्ही ते घेऊन येतो। आम्ही त्यांच्याशी पण त्यांची भेटायला गेलो की कशा पद्धतीने लाईट बिल आकारले जातात तर ते म्हणजे आम्ही सगळं तुमची माहिती आहे ती सगळी ते घेऊन येतो आणि ते तर इतर कोण आले त्यांच्या मार्फत हे करायला मागत नाही। तर आम्हाला एवढं पाहिजे की डिपॉझिटचा एक मुद्दा सर्व उपस्थित मान्यवर मी सातारा शहरातील माजी नगराध्यक्ष अशोक मोरे या बालमित्र गणेशोत्सव मंडळ गुरुवारपेठ सातारा अध्यक्ष। तर आज गेले कित्येक वर्षांनी आमच्या मंडळाची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने आम्ही काढत असतो। पारंपरिक पद्धतीने म्हणजे मिरवणूक काढत असताना वरून आम्ही गुरुवारपेठेतून कमानापर्यंत येतो आणि कमानापासून आम्ही राजावाडीला जातो। ही पारंपरिक पहिल्यापासून मिरवणूक आहे आणि अशी वर्ण येणारे बरेच मंडळ आहेत। शर्मा चौक पेठेतून येणारे, सोमनाथ पेठेतून येणारे, यादव पेठेतून येणारे। तर ह्या मंडळाला जर तुम्ही खाली जर पाठवलं जर शेती चौकाकडे पाठवलं तर काही मंडळाच्या मूर्ती मोठ्या असतात तर त्या मूर्ती त्या ठिकाणी बसत नाही। एबीसीचा प्रॉब्लेम आहे, झाडांचा प्रॉब्लेम येतो, परत जुन्या इमारतीच्या पुढे आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती मिरवणूक पार करू शकत नाही। म्हणून आपण वरच्या रस्त्यानेच राजावाडीला जातो आणि राजावाडीपासून डायरेक्ट आपण विसर्जन करायला जातो। त्यामुळं हा रूट हा काय पॉईंट आहे, ह्या रूटमध्ये कुठेही बदल करता येत नाही। आणि दुसरा एक विषय मोठा महत्वाचा आहे की सातारा शहरासाठी की जे कृत्रिम तळ प्रत्येक वर्षी नवीन केलं जातं, नवीन जरी रस्ते मुख्य गेली तरी त्याला कागदपत्री करण्यासाठी तुम्ही 5 कागदपत्री घालावा तर ह्यासाठी परमनंट तळ आपल्याला मिळाला पाहिजे। तर परमनंट तळासाठी आम्ही जागा सुचवली होती की रविवार पोलीस चौकी आहे, रविवार पोलीस चौकीच्या इथं पोलीस चौकीच्या मागं आणि यशवंतच्या मध्ये अशा दोघांच्या मध्ये एक जागा आहे। त्या जागेमध्ये जर कायमस्वरूपी तलाव आपण जर बांधला तर मिरवणूक सुद्धा सुरळीत होऊ शकते आणि दरवर्षी जे नगरपालिकेला खर्च करायला लागतो 50,00,000 रुपये हा खर्च वाचेल असा
मुख्याधिकारी साहेब ही जागा आता मला पोलीस अधीक्षक ताब्यात आहे, तर ती मागणी करून त्या ठिकाणी आपल्याला तलावाचं नियोजन केलं नाही देऊ शकत. बांधू का? ठीक आहे करू की या तयारीचं असल्यावर आम्ही लगेच करू. होईल का? दिले दुसऱ्याही जागा मी सुचवतो, मी आमच्या समितीच्या माध्यमातून जागा सुचवतो की जिल्हा परिषद आपलं पोलीस समोर केंद्र आहे, त्या समोर जिल्हा परिषदेची जागा आहे, ते ग्राउंड, त्या ग्राउंडमध्ये सुद्धा ती जरी मागणी केली आणि त्या जागेमध्ये जरी तुम्ही जर तलावाचा प्रश्नांचा गणपती गणेशोत्सव मंडळाचा मिटवला तर ते सुद्धा मिटू शकतो आणि मिरवणूक सुद्धा सुरळीत होऊ शकतो. गणपती प्रकाश महाराजचा कुटुंब होतो. गेली अनेक वर्ष जो मुद्दा म्हणतोय तोच मी आज परत रिपीट करतोय की एनएससीबी जे आता लाईट कनेक्शन देत आहे ते जवळजवळ 70 ते 80% मंडळं ही एनएससीबी कडूनच अधिकृत कनेक्शन घेतात. परंतु जे डिपॉझिट आमचं भरलं जात आहे, आमच्याकडे मागणी होती, ते डिपॉझिट मात्र वेळेवर रिटर्न होत नाही. अनेक मंडळांचं डिपॉझिट आजही एनएससीबी कडे 2-3 वर्षाचं पेंडिंग आहे. आता यंदाच्या वर्षी जेव्हा आम्ही एनएससीबी कडे परवानगी मागू तेव्हा ते आमचे डिपॉझिट त्यात बोलतं काढावं किंवा ते डिपॉझिट आहे मान्य करून आम्हाला कनेक्शन देण्यात यावं. दुसरी गोष्ट एनएससीबीचं जे लाईट बिल आहे त्याचा युनिट दर हा घरगुती जो आजपर्यंत आम्हाला दिला जात होता मंडळांसाठी तात्पुरते कमिशनला, शासनाने काय आता गणेशोत्सवा संदर्भात त्याप्रमाणे काय आदेश आलेत का त्याचा एक खुलासा व्हावा आणि आम्हाला घरगुती जे वीज दर आहे त्याप्रमाणे आमच्या लाईट कनेक्शनला वीज दर मिळावा. याच्यामध्ये प्रशासनातर्फे त्यात रेव्हेन्यू, एमएससीबी, सीओ नगर परिषद, आमचा पोलीस विभाग यांच्यातर्फे आणि गणेश मंडळ आणि गणेश जो समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यांच्यातर्फे ते या कला मंडळाच्या सभागृहात जी मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या गणेश उत्सव हा जास्तीत जास्त व्यवस्थित चांगला नागरिकांना त्याचा आस्वाद घेता येईल, त्याच वेळेला त्यांच्या प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहेत आणि आमच्या ॲज अ प्रशासन त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत याच्याबद्दल एक चांगल्या प्रकारे डिस्कशन झालं. त्याच्यातनं काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले ज्याच्यामुळे सातारा शहरचं गणेश विसर्जन हे जास्तीत जास्त चांगलं आणि सुखकर होईल. आणि थोडंसं काही ज्या निटीग्रिटीज असतात की चौपाटी कधी बंद करावी, काय ज्या स्थानिकांना काही प्रॉब्लेम असतात, आमचं काही म्हणणं असतं त्याचा मधला मार्ग काढून काही ठिकाणी निर्णय घेण्यात आले आणि असं एक आणि यावेळेला थोडं लवकर करण्यात आलं. मला वाटतं 1 महिनाभर, ज्याचं कारणच असं होतं की जेणेकरून त्यांनाही त्याचा प्रिपरेशनला वेळ मिळावा. मग पुढच्या वेळेला अजून लवकर घेण्याचा मानस आहे. कारण अदरवाईज ऐन वेळेला केल्यामुळे काय होतं की आमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही, त्यांच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते पूर्ण होत नाही. त्यामुळे समन्वयक समितीनेच आम्हाला विनंती केली होती की लवकर करावं आणि ती जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केली आणि त्यांच्यातर्फे मीटिंग घेण्यात आली. गणेश मंडळांनी 4 बेस 4 टॉपची मागणी तुमच्याकडे केली आहे, काय नक्की त्याच्यावरती? त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या मी म्हटलं जसं की नॉईज पोल्युशन कंट्रोल ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या पुढे आम्हालाही जाता येत नाही, त्यांनाही जाता येत नाही. उद्या 2 लावून जर 100नी वाजवलं आणि 4 लावून जर 50नी वाजवलं तर 2 वर गुन्हा दाखवतील, 4 वर नाही होणार. आम्ही परवानगी देताना हेच म्हणतो की साऊंड पोल्युशन ऍक्ट जो आहे त्याच्या रूल्सचं उल्लंघन होऊ नये आणि त्याच्या आधारे हाच मुख्य त्याचा उद्देश आहे. आगमन सोहळ्याबाबतही काही निर्देश देण्यात. आगमन सोहळा ही एक नवीन ज्याला आपण म्हणू सांस्कृतिक अशी वेगळ्या प्रकारे सातारा शहराच्या विशिष्ट रचनेमुळे सुरुवात झालेली प्रथा आहे. अर्थात गणेशोत्सवाची त्याची जी शोभा आहे ती वाढवणारीच आहे, परंतु त्याच वेळेला त्याच्यामध्ये व्यापारी, नागरिक, विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून समन्वयक समितीने काही तारखा दिल्या. सुरुवातीला खूप साऱ्या तारखा होत्या, आम्ही त्यांना काही दिल्या आणि अशातनं अशा एका विशिष्ट ह्याच्यावर आम्ही आलेलो भूमिकेवर की काही तारखांना आम्ही विशिष्ट परवानगी देऊ, उरलेल्या तारखांना जरी आमच्याकडनं परवानगी नसली तरी सहकार्याची भूमिका असेल, जेणेकरून शेवटी एखादा गुन्हा होणं म्हणजे काय, नागरिकांना त्रास होणं, तसं काही नाही झालं तर मग त्याच्यातनं ती सहकार्याची भूमिका असेल.
परंतु आमची हीच भूमिका आहे की हळूहळू या तारखा 1, 2, 3 तारखेवर याव्यात, जेणेकरून मग त्याला एक मूर्त असं जसं विसर्जनाचं स्वरूप आहे तसं आगमनाचं स्वरूप होईल आणि मग एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम होईल. सुरुवातीला एक ट्रान्झिशन पिरियड आहे, म्हणून काही पावलं आम्ही मागे घेतली, काही पावलं त्यांनी मागे. साहेब, काही गणेश देखावे बघताना हुल्लडबाजी होते, टॉन्टिंग होतं ग्रुपनं, ते त्याच्यावर कसं रोखा? नाही, याच्यामध्ये आमचे युटिझिंग, अँटी युटिझिंग स्क्वॉड, डीबी स्क्वॉड जसं प्रत्येक धार्मिक प्रोसेशनला आम्ही ठेवतो तशा असणारच आहेत आणि त्या प्रकारे जर केलं तर नक्कीच कारवाई होणार. ती काय, ती गणेश भक्त किंवा त्या मंडळाचे सदस्य किंवा आम्ही कोणालाच वाटत नाही की त्याला कोणच सपोर्ट करत नाही. आमचं आव्हान नेहमीच राहतं, पण काही समाजकंटक काही हे असतातच, तर त्यावेळेला ती कमीत कमी होईल हे त्यांनी भान ठेवावं. गणेश सार्वजनिक मंडळाचे त्यांनाही मी सांगतो की तुमची जी मंडळ आहे त्याच्यात असे कोण आढळले तर तुम्हीच पहिले बाजूला करा. काय होतं, रस्त्यावर गणेश उत्सव दरम्यान जे विकायला बसतात खेळणे असतील ते काही जे वाजंत्री असतात छोटे पिपाने वगैरे त्याचे मोठे कर्कश आवाज ते घेऊन त्याचा प्रॉब्लेम मोठा आहे सगळा. त्याबद्दल काय महिलांच्या कानाच्या शेजारी जाऊन काही काहीतरी वाजून म्हणजे लांब होते ते असे प्रकार घडले. देखावे दाखवले, देखाव्याच्या ठिकाणी जास्त तुमचं बरोबर आहे, ते त्याचा फायदा घेऊन ते करत असतील तर आम्ही त्याला निर्बंध घालू आणि गुन्हा दाखवू. साहेब, कार्यकर्त्यांशी तुम्ही एवढा संवाद साधला, कार्यकर्ते अगदी तुमच्यावर खुश झाले, नेमकं काय? पहिले जिल्हा प्रमुख असाल तुम्ही की लोक तुमच्यावर खुश आहेत? कल्पना नाही, भाषण केलेलं आहे, काही गोष्टी पुढे आम्ही मागे सगळं, काही ते मागे. कायद्याची भाषा सगळी सोपी झाली लोकांना तुम्ही आल्यामुळे. काही गोष्टी आता मलाही अनुभव आहे ना गणेश उत्सवाचा, त्यामुळे नुसतं नियम सांगून काय उपयोग होत नाही. कुठेतरी गणेश उत्सव त्यांचा आनंद आणि आमची भूमिका काय, ते काय होतं नाही तर एक मध्ये रस्ता आहे, त्यांना वाटत राहतं का आम्ही त्यांच्या आनंदावर विरोधन घालायला हवं, तर ते वाटू नये ही माझी फक्त. आज खरं तर अनेक वर्षापासून गणेशोत्सव जो साजरा होतोय त्या साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची बैठक खरं तर सकारात्मक झालेली आहे असं म्हणावं लागेल. सन्माननीय SP साहेब, कलेक्टर साहेब, नगरपालिकेचे अधिकारी, मुख्य अधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने योग्य पद्धतीने ही बैठक झालेली आहे. तसेच समितीचा जो एक मुद्दा होता, जी समिती ज्यासाठी स्टँड झालेली, मंडळांना येणाऱ्या अडीअडचणी, प्रशासकीय अडचणी, तशा या सोडवण्यासाठी गेले महिनाभर ही समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून अनेक बैठका झाल्या, प्रशासनाशी झाल्या, MSCBशी झाल्या, नगरपालिकेशी झाल्या, पोलिसांशी झाल्या. या सगळ्या समन्वयातून आजची ही जी बैठक झाली आहे ती यशस्वी झालेली आहे. समितीच्या योग्य मुद्दे मांडणीमुळे किंवा समितीच्या योग्य प्रकारे ज्या गोष्टी आपल्याला प्रशासकीय अडचणी येत आहेत त्या मांडल्यामुळे आज या गोष्टी सकारात्मकपणे सगळ्यांसमोर गेलेल्या आहेत. समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून आलेली आहेत. या बाबतीत समितीची भूमिका ही निर्णायक ठरलेली आहे.